नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत. शोध यात्रा आज आपला हा दुसरा ट्रेकिंग आहे, दुसरा व्हिडिओ आपण टाकणार आहोत. आज आपण आलोय मंगळगड येथे. सध्या याला कांगोरी गड म्हणून ओळखलं जाते, पण तुम्हाला मॅपवर हा अजूनही मंगळगड या नावानेच तुम्हाला भेटेल. घाटातून कोकणात येणाऱ्या रस्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी हा गड जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला आणि आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. तुम्ही बघू शकता गडावर जाण्याचा मार्ग हा एक रस्ता बनवण्याचं काम सध्या चालू आहे. मात्र अजून हे काम हे अपूर्ण असल्यामुळं आपण गाड्यावरती आणलेले नाहीत, कारण रस्ता भरपूरच अवघड आहे. तरी तुम्हाला सगळ्यांना विनंती की गड पायथ्यालाच आपल्या गाड्या लावून ट्रेकिंगला सुरुवात करावी. आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करून 5 मिनिटं झाले, आपण वरती चढून आलेलो आहेत आणि आपल्याला बघायला मिळतंय की किल्ल्याचा बुरुज दिसतोय. तुम्ही बघू शकता या साईडला घाट आणि या साईडला कोकण, या दोन्ही भागांच्या मध्ये या दोन्ही भागांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची रचना केली. तर आपण आता वरती जाऊन बघूया की आजूबाजूचा परिसर उंचीवरून हा कसा बघायला मिळतो आपल्याला. नवीन येणाऱ्या लोकांसाठी किंवा गड पाहणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी बघू शकता की हे असे चांगले साईन बोर्ड लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी गडावर जाण्यासाठी. तर ही संकल्पना आहे शिवत्व प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून. हे असे साईट चिन्ह आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आता आपला एक टप्पा संपलेला आहे आणि खरं तर ट्रेकिंगचा महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला आहे. तुम्ही बघू शकता थोडी अवघड वाट आहे चढाईसाठी येताना तुम्ही एखाद्या लाकडी काठीचा उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला चढताना थोडं मदत होईल, थोडा आधार, कारण वाट थोडी अवघड आहे. चला तर आता आपण आलो आहोत कांगोरी गड
याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपण आपला ट्रेक ठीक 12:30 वाजता सुरू केला आणि आता वाजतात बरोबर 2 वाजलेत. 1.5 तास झालाय आपल्याला आपण चालतोय. 10-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण हा ट्रेक पूर्ण केलेला आहे आणि आता आपण प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जात आहोत. गडावर प्रवेश करतात आपल्याला समोर बघायला मिळते कांगोरी देवीचं मंदिर आणि डाव्या बाजूला एक माहिती फलक लावला आहे जो आपल्याला या गडाविषयी संपूर्ण माहिती देतो आणि त्याच्याच बाजूने एक मार्ग जातोय तो थेट बाले किल्ल्याला. पण आपण सर्वप्रथम जाणार आहोत कांगोरी देवीच्या दर्शनासाठी. चला तर. सध्या आपण गडाच्या बाले किल्ल्यावर आलेलो आहोत आणि आपल्याला राजसदर वास्तू पाहायला मिळते. सध्या थोडी ढासळलेल्या स्वरूपात आणि मागे एक वाडा पाहायला मिळतोय आपल्याला आणि राजसदरेच्या ठीक समोर काही ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या ठीक डाव्या साईडला आपल्याला एक पिंडी बघायला मिळते. थोडं चांगल्या अवस्थेत आहे आपण पाहू शकता. आता आपण पूर्ण गड फिरून अगदी कांगोरी गडाच्या शेवटच्या टोकावर म्हणजेच उत्तर बुरुजावर आलेलो आहोत आणि आसपास तुम्ही बघू शकता की पूर्ण कोकण परिसर आपल्याला बघायला मिळतोय आणि अगदी शेवटच्या टोकावर आपल्याला स्वराज्याचा भगवा फडकताना दिसतोय. 350 वर्ष झाली स्वराज्याचा तू जवाली मुघलनेच्या मादील शाही ठेचली पायानो मर्दान सम्राट बी झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिवबारे माझा रे गे गे गे